अति लहान मुलगा आहे असं वाटलं फोटो वगैरे. अति सुंदर, अति सुंदर. 12 ज्योतिर्लिंगचं दर्शन प्रेशर मध्ये येऊन बोलू रे असा जास्त या गोष्टीवर परम मित्र आला नाही. चलन दाखवा, चलन. अरे पास एक कच्ची चलन भी पडी आहे गाइस. तर नमस्कार मित्रांनो, आज आमचा दुसरा दिवस आहे. बघू शकता रेडी दुसराच हा दुसरा. तर आम्ही रेडी झालेलो आहे. आमची ब्लॉगर माणूस. जय गजानन माऊली सर्वांना. अजून अजून भेटू थोडा वेळात समोर. तर आम्ही चाललो आता आनंद सागर मध्ये फिरायला. पहिले देवदर्शनाला जाऊ. नाही, आता आम्ही काही देवदर्शनात बघत नाही. आमचा देव पूर्ण निघालेला आहे. तर हे काहीतरी म्हणताय. आनंद सागर विसावामध्ये आजचा आमचा दुसरा दिवस. आता चाललो आम्ही आनंद सागर मध्येच. आणि दर्शन तर काल केले होते, तुम्हाला माहिती आहे 4 ते 5 तास लागले होते. आणखी दर्शन करू आज पुन्हा. गाईज बघू शकता व्ह्यू, जाम व्ह्यू आहे. अरे पडशील ना शेती मोठा. तर गाईज कर्म चांगली आहे आपली, मरू नाही शकत आपण. कर्म आहे चांगले, पण हे अनुराग खंते आडवा आहे ते आम्हाला. कर्म आडवा नाही. भेटू का आज का राहू देऊ आता, जाऊ का नाही जाऊ बस की ट्रेन पुरी लागली आहे काल माझ्या सुट्टी म्हणजे पण भावेश ना काल लागली होती लाल बॉम्ब. तरी आज तो कोण सांगून राहिला का नाही तुम्हाला नाही सांगत, तरी आता सांगितलं ऐकदा नका. लाल बॉम्ब शेगावात आम्ही बॉम्ब आणला होता गाईज काल. लाल बॉम्ब पुऱ्या रूम मध्ये बॉम्ब गेला होता काल. एक नंबर होता गाईज. आम्ही फक्त 2 बेड. तर गाडी काल पार्किंग केली होती विसावा बिलकुल बघून घ्या. नोंदणी रूमच्या बिलकुल साईडला इथं पार्किंग. आणि एक एक करून आता चालू आहे तयारी. आणि आजचं वातावरण पाहून घ्या. आज पण ऊन आहे चांगली आणि गर्दी काहीच नाही. तर मी तर म्हणून तुम्हाला जास्तीत जास्त म्हणजे शनिवार रविवार सोडून तुम्ही बाकी दिवस जर आले तर तुम्हाला एकदम अशी गर्दी कमी भेटेल आणि एकदम चांगलं वाटेल. हे बघा व्ह्यू एकदम क्लिअर, पूर्ण कडक ऊन तापून राहिली, कडक. चाललो आम्ही आता आनंद सागरला. तुम्ही कडक कडक. तुम्ही एक काम करा, आज फक्त शनिवार रविवार सोडून यायचं इथे, बाकी दिवस नाही यायचं. चलो गाईज. तर गाईज आता आम्ही पोहोचलो आनंद सागर. आता माहित नाही तर आम्हाला शूट करायला भेटते आज का नाही भेटत, तरी पाहू. जर नाही म्हटलं तर नाही करू. आम्ही नियमाचा स्ट्रिक्ट फॉलो मध्ये करतो, फॉलो करू रूल. सोडणार नाही आम्ही रूल जास्तीत जास्त, असं आमचा हे आहे. आणि तुम्हाला हे बघा इथे पार्किंग बी खूप मोठी आहे. तर आता गाडी पार्क करू द्या पहिले, मग सांगतो काय प्लॅन आहे कसं काय. आणि बस पाहू, तुम्ही ब्लॉग कंटिन्यू करा, बाकी काय. तर मित्रांनो आम्ही आनंद सागर मध्ये दर्शन करून आलो. बंद करावा. बस मंदिरच्या अंदर जायच्या पहिलेच, म्हणजे मंदिर आत जायच्या पहिलेच फोन स्विच ऑफ करायला लागला. तर शूट तर काही झाला नाही, पूर्ण फिरून आलो. आता चाललो समोर एक पंथी मंदिर आहे. बे भावेश 2 शब्द सांग. आता या भावेश सांगणार 2 शब्दामध्ये आनंद सागर बद्दल. कसं वाटलं तुला दर्शन करून? गाईज आनंद सागर गलत आहे पाय रे बाबूले. आणि मेन म्हणजे कारण असं आहे का तिथं व्हिडिओ बंद करा ते बी काय चांगला आहे. कारण की विषय असा आहे मित्रांनो का इथे म्हणजे मित्रांनो शेवटी पोहोचलो आहे महालक्ष्मी मंदिर शेगाव. देखो बहुत बड़ी टनल है और इस पे देखो स्विमिंग पूल से हम जा रहे हैं अभी. और इधर पार्क करनी है आपको गाड़ी, तो आप देख सकते हो अभी सामने आ चुके. बहुत खतरनाक आहे. हाँ, गाडी नाही चढून पाहिजे. पार्किंग की जगह तो बहुत पीछे है भाई, देख सकते हो. तो कहीं ना आलेगा डायरेक्ट अपन मंदिर. देखो यहाँ गार्डन आम्हाला फक्त. पण आम्ही शिवा ऐकायला की आज पुरेपूर रेडी आहे. आणि बघू आता आपली गाडी पूर्ण मुरावून मारतील का. हा तर असा विषय आहे. बघूया मंद मित्र कुठे गेले आहे. राहिले मागे लावले तिकडेच गाडी. खरंच मती मंद आहे गाईज आमची मित्र. म्हणजे आम्ही तरी काहीच नाही म्हणू शकत. बघून काही पूर्ण लहान मुलांसाठी असं गार्डन आहे. तुम्ही लहान अशी लावला तू गाडी. अरे इथं आहे रे भाऊ बच्चा चिंता. हा तर इथे नाश्त्याची पण अरेंजमेंट आहे, सगळं काही इथेच. तर हे होऊ शकत. आता माहित नाही इथे व्हिडिओ बनवायला आलो आहे की नाही आहे. आलो जर नसलं तर भावेश व्हिडिओ बनवणार नाही.
ते 2 शब्दात सांगून देतो मी त्याला. आपल्याला नाही पोरटत आले बाई. आले काही पतिवंत मित्र आले आहे आपले. कसा डबर करणार झालं? तर काय जग अगर नहीं नाही इनका एवढा वेळ समझता तो खेल खत्म है इकडे. बच्चा चिवडा आहे रे बाई. लावली तरी. काय लावणार? तर मित्रांनो चला आता अंदर दर्शन करू, पाहू आता काय होतं कसं काय. चला मग. तुला दिन ना मी त्या डॉलर जर काही आले तर कायचे फक्त हसा. या ना काढा मोठं. आता चाललो आम्ही 12 ज्योतिर्लिंग पाहायला. मित्रांनो इथे आम्ही 12 ज्योतिर्लिंगचे दर्शन केलेले आहे. आता चाललो आम्ही मागे यायच्या म्हणजे पार्क आहे लहान मुलांचा. ओ माय गॉड. आणि बघा समोर गणपती बाप्पा. गणेशजी. आणि आता तुम्हाला माहित आहे थकले आहे. या चॅनल बटन नाही बोल 2 शब्द बोल. फोटो व्हिडिओ काढ. इथं तुम्हाला कसं वाटलं फोटो वगैरे? अति सुंदर अति सुंदर. 12 ज्योतिर्लिंगचं दर्शन. प्रेशर मध्ये येऊन नको बोलू रे. चांगलं. असा प्रेशर मध्ये येऊन बोलू तुम्ही. स्माईल बघू शकता फोटो काढल्यावर. प्लीज करत आहे एक तर करणला बरोबर सांग. हे खरी गोष्ट आहे. याच्यावर मी सांगू. आम्ही सर्व करणला खूप जास्त मिस या गोष्टीवर नाही तर परम मित्र आला नाही सरळ मारे विचार करत आहे. विचार करत आहे कसं होईल तसं तिथं घरी असं बोलता का ते? हा? तू या आता बोलता कॅमेरा बोलतो. आता या चाललो आम्ही आर्ट गॅलरी मधली प्रकृती. तर बघा पूर्ण हाताने बनवलेली भावेश. तर हे बघू शकता लहान मुलांसाठी शिला नाळ्या लहानसा पार्क आहे काही जाय पोंग्या त्याने इकडे. हे बघू शकता लहान आहे पण लहान म्हणता नाही सगळं. हा लहान मुलं म्हटलं होतं. लहान मुलामध्ये हा पण येतो माझा मित्र अनुराग. अरे अति लहान लहान मध्ये त्याची तुलना करू शकतो आपण. पाय दुखून राहिले. अरे बघू शकता पाय दुखत आहे म्हणजे. आणि याच्या घरी पण सांगायला लागेल मला. सायकल नाही ते साधा द्या मागं बसून चांगला. म्हणजे हाय हा तुम्ही कामाचे मुलं आहे. तुझ्या मोराची टी शर्ट भेटत आहे इथं. काय आधी है पूरा बॉडी बनाने वाला है. लहान मुलांसाठी बनवलं होतं पण ते त्यांची चुकी झाली असं वाटू राहिलं आता. हे बघ अति लहान मुलं आहे. अरे 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 अरे. अति लहान मुलगा एकदम अजून लहानचं बाळ आहे. बाळा अनुराग भाऊचा आहे ना पाय टिकू शकते तर अनुराग भाऊ एक वेळा अधिक ट्राय करेल. हा अनुराग भाऊ ये बाळा अनुराग आणखी डबल डबल. कोंबे एवढा चांगला पार्क बनवला आहे लहान मुलांसाठी की 2 शब्द याच्यावर बोलूच शकते. एक नंबर आहे पार्क. कसा वाटला? अति लहान मुलं खेळून राहिले. तुला कसं वाटला हा पार्क? बस बेटा बस बस. हा, हे दोघं बसतो ना. अनुराग भाई आपण 2 मिनिट. या रे 2 मुलांना आणखी. वजनच नाही. अनुराग भाई बैठ. काढायची इच्छा आहे. काय इच्छा काय? कुठे करू शकता तुम्ही.
आपल्याला तुम्ही काढा आम्ही बघतो इथे. ते बघा काही शिवजी फोटोशूट करून घ्या तुम्ही एक नंबर. झाला का? चलो चलो गाइज, नाश्ता करने नहीं, अब सीधा खाना खाने जाते हैं राजवाड़ा पे. चलो चलो चलो. आपली गाडीच तर ब्लॉग साठी आपलं रजवाडा चाललो आम्ही, नाही तर आम्ही झोपट स्पॉन्सर लागा इकडे. Sponsor. चप्पल इकडे आहे पण, चप्पल इकडे आहे. तू काही बोलणार रे, तू काही टेन्शन नको त्याच्यात. कट कॉपी पेस्ट सब करून टाकू आपण तुझ्यासाठी. नाही भावेश? हो गाईस, तुम्हाला शेगावला यानंतर तुम्ही ह्या मंदिरात नक्की या महालक्ष्मीच्या. एकदम फोटो काढू आलाय परमिशन. अनुरागने एवढे फोटो काढले 100-500 तर आजच काढले रे. पण तो सांगत नव्हता कोणाला मी एवढं काढतो. फोटो काढायची इथं परमिशन आहे म्हणून यांना चांगलं वाटत आहे मंदिर. हे खरी गोष्ट आहे, पण कसं आहे गाईस, कारण की याला आनंद सागर मधून हाकललाय. गाईज दर्शनाचे मार्ग इथे इकडे 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 कसं करू गाईस तुम्हाला समजा. कसं राहू द्या आता. महाराजांचं स्मारक. अरे ते बाहेर होती कोणी. छत्रपती शिवाजी महाराज की जय. चला मग. हे आहे मित्रांनो, आता आमचं तिकटवाले दर्शन घे, झालं. तिकटवाले. ते बघून घ्या आता. अर्धा किलो देते भाऊ. हे बघा आता इथे. जायचा वेळ अजून घेतो लागेल त्यापासून दोन आम्हाला पाच इकडूनच जाण्या वापस आम्हाला अजून पाहिजे. आम्हाला अजून पाहिजे ना. ते आता आम्ही रूमवर चाललो म्हणून खाडी पाहिजे. देऊन द्या. परवडते मामा. घ्या घ्या. तर मित्रांनो, मंदिर महालक्ष्मी मंदिर सिद्धीपीठच्या बिंदू समोर एवढे चांगले आहे. हे खारट आहे. हे तुम्ही. काय ते तिकडले हे घे. केळाचे हे. चिप्स आहे, हे वाले. बनानाचे घेऊ शकता, एवढे फ्लेवर आहे. आणि घेत आहे आम्ही आता इथून. अर्धा किलो. हे सगळं आम्ही रूमवर टाइमपास साठी घेतो. आता बाकी काही विषय नाही. दर्शन एक नंबर झालं. इथे फोटो व्हिडिओ काढायला भेटले. एकदम 4 शब्दाच्या जागी 5 शब्द बोलला. आज शब्द बोलतो गाईस मी. लवकर या. लवकर या मंदिर मध्ये. लोकेशन लोकेशन तुम्हाला माहित आहे. आणि याच रोडने आम्हाला जायचं रिटर्न. नाही नाही. आणि याच रोडने आम्हाला रिटर्न पण जायचं असत. तर हे बघा आमच्या गाड्या. गाडीची कंडिशन टॉप मध्ये आहे सध्या. टॉप आहे आपली गाडी. हा? आपली गाडी टॉप आहे. ये है हमारे पीछे के बहादुर. अनुराग लोहे, अनुराग खंदे, हमारे अनुराग करते धरते करते. धरते धरते काय ये तो करते? कविता बन गई. वा वा. पैसे फायनान्स करून दिले आहे तिला पूर्ण ट्रिपचे. चौधरी तर अर्धा किलो असेच खाऊन घ्या नाही. एक घेतलं पाहिजे मी. तर तेच सांगा ते ठीक आहे. म्हणजे थोडस पहिल्यांदा होऊन आलो समजा, कारण की मी याच्या नाही खाल्ले मी खाल्ले काही म्हणून टेस्ट ठीक आहे. आणि आता जायचं आम्हाला रूम आम्ही सोडू किती वाजता? 2च बेट केले आहे 5 जण असून. तर रेस्ट करू थोडीशी पैसा वाचवायची काय काय. आणि त्यानंतर मग निघू. किती निघू आपण? 4ले आपण निघू 5ला 4:30ला निघून जाऊ इथून. 5:30-6 इथून निघून जा. नाही नाही, बे, नाही. पागल झाला काय? 5:30. तू थांबतो. अबे जेव. रात्रीचं जेवढं लवकर गेलो ते कामाचं काय. जामतो बघ, काही टेन्शन नाही. 6 वाजता निघातो बसतीतून आराम. इथंच राह तू. इथंच राहा, काय टेन्शन नको घेऊ. आम्हाला चालती. करणले पाठवून देतो. करण उद्या माझी गाडी घेऊन करंटली पाठवून दे. पैसे दे ना कॅश. मोठी अमानत आहे आता गाडीच्या डिक्कीत चालली आता हे. तर एक करू एमजेड दुसरी. आणलं काही एमजेड घातलं नाही. हेल्मेटचं एमजेड का? लागते म्हणे यायले भाऊ. एमजेड घेऊन आली बिना फालतू. तर गाईस एक नंबर वाटला आम्हाला शेगावमध्ये येऊन. आणि सर्वात जास्त मजा याच मंदिर मध्ये आली असं वाटतं भावेशला. पण तसं नाही. छान नॉट. सर्वच मंदिर ठीक आहे. सर्वच मंदिर मध्ये दर्शन एक नंबर झाले. गजानन महाराजची काही गलती नाही. गजानन महाराज खूप छान आहे. जय गजानन. जय गजानन माऊली. मित्रांनो, एवढं हेवी रायडर आहे आमच्या भाषिका. पूर्ण गल्ली छान तो चालू आहे शेगाव मध्ये. पूर्ण गाडी पूर्ण पैसा सुरू आहे. ही गल्ली आपण जाऊ. हा? पूर्ण गल्ल्या फिरून घ्यायचा. काही गाडीने आला तर हेच चांगलं, सर्वात चांगलं हे आहे. एक ऑप्शन आहे का आपलं, आपण पूर्ण A to Z गल्ली वगैरे सब फिरू शकतो. ते पण आपण रस्ता भुललो का? हा, गल्ल्या फिरलो भाई आम्ही. एवढ्या खतरनाक गल्ल्या इकडल्या. तर गाइस नाही आलो रे भाई. तो गाइस अभी हम जा रहे रिटर्न अपने गांव. और ये सेकंड टाइम डाल रहे पेट्रोल. नहीं, तीसरा डाव है. लय द्या गाडीत पेट्रोल.
फुल टँक आम्ही करू राहिलो आमच्या गाडीची फुल टँक. अशी उभी कर उभी. तर गाईज किती टाकला आता पेट्रोल? 460चं झालंय काही. टोटल किती लागलं आपल्याला? आता 825 न 460 1300 झाली बी इथं. म्हणजे 1500 रुपयाचं आम्हाला पेट्रोल लागलं गाईज. आता येणं जाण्यास असं वाटून आलं जास्तीत जास्त 4:30 वाजता निघालो आम्ही. आता पाहू किती वाजता पोहोचू. पाहून घ्या वातावरण आताही असं आहे, पाऊस काय त्याचे जादू माहित नाही. तर आता आमची अशी सिच्युएशन आहे, आमची जिरली असं म्हणा लागेल आता समोर चालू नाही भावेश. हो, काही वेळानंतर आता चालू आहे तयारी. आता जिरली नाही आहे सध्या आता जागेवर आहे. पोंग्या आता आम्ही चाललो आहे आणि त्याच्यात पोंग्या आता सामान एवढं झालं आहे काय पोंग्या मी अंगाच्या वरचं सामान होऊन गेला तरी बी माणसाचे कसं कमी नाही होऊन राहिले भाव. पोंग्या बिलकुल हायवे वर गाडी थांबून तिकीट टुसू सामान भरणं सुरू आहे. सध्या कुठे आपण हायवे स्टेशन फॅमिली रेस्टॉरंट प्युअर व्हेज. जेवण चांगलं भेटते. जेवण केलं का? केलाय बेटा. आणू त्या बाकी पावते मागते. चारून दे मग. काय मावत ना बे भाई. दुसरीच्या मागणे एक मावन ना बे एकटं टाकतात एक मावते. नाही मावत मला. अबे ह्या इथं मावती एक वरचं टाक. घालून घे चप्पल. काही प्रॉब्लेम असेल तेव्हा ठेवली. अभी तो गाइस अभी हमने लिया है ब्रेक और ये देख सकते हो हो गया मस्त नजारा. एवढा चांगला नजारा पाहायला थांबतो आम्ही आता इथं. तर असा काही विषय आजचा. घे ना तर घे चला लय लवकर आला ना तू समोर. घे घे चलन दाखवा चलन. दाखव रे चला दाखव दाखव रे चलन. चला गाइस बोला. ऑनलाइन मारलो. हमारे पास एक अच्छी चलान भी पड़ी है गाइस. किसी को मोबाईल याच्यावर मारली का? हो पैसे नाही घेतले. नाही 7,000 ऑनलाईन द्यास लागत ना ते आता. 7,000 मारली का? हो गाडी भाऊ चालत होते. काही आता अमरावती किती किलोमीटर आहे? 100 किलोमीटर नाही 70 किलोमीटर अमरावती बाकी आहे गाईज. आणि व्ह्यू पाहू शकता. आता करू आलो गाडी एक्सचेंज आणि सीट पण एक्सचेंज करू आलो. आता पाहू कोण कुठं राईड कशी होते. चांगला वाटलं चलन पडून गाईज. आता चाललो आम्ही डबल शिवानो तर गाईज आता बघू. आणि इथून किती किलोमीटर बाकी आहे अजून अमरावतीहून? अजून 95 किलोमीटर बाकी आहे आम्हाला जायचा काटोल. तर आता एक ब्रेक घेतला इथं. त्या ब्रेक मध्ये आता पाहू काय करायचं ना. कुठं करायचा नाश्ता? अरे तिथून करून घेऊन यार भाई. काय इथं नाश्ता थांबलोय. त्याला नाश्त्यात चला पटापट. माऊली पकोडा सेंटर. मित्रांनो तुम्हाला आजचा दिवस कसा वाटत आहे? शब्दात व्यक्त करा तुम्ही. शब्दात व्यक्त नाही करू शकत. हा भेटतो भाजी बी घेतो अजून. हे पकोडे अजून भजे. तर गाईज आम्ही आता तिवसामध्ये तिवसा आमचा आखरी स्टॉप. त्यानंतर डायरेक्ट कुठे जाऊ आपण आता? घरी जाऊ आता. तर इथे गरमागरम पकोडे बनवणं सुरू आहे. माऊली पकोडे घे ना बे पटकन. म्हणजे तिथे आयफोनचा उल्लेख नाही का? तर गाईज एक नंबर शेगावचं दर्शन झाल्यावर पाहून घ्या आता आम्ही पकवाड्यावर. पण पाऊस नाही येऊन आल्यावर पाऊस आला पाहिजे म्हणतो तर. गाडीवर असं मी बोला ना. फोन केव्हा केलं तुम्ही ना? फोन असतो नाही केलं तुम्ही. तर गाईज आता आमची समोरची ट्रिप राहील उज्जैनची. ही आता ट्रिप इथंच करू आम्ही. एंड करू आता. लय जिरली आमची ही ट्रिप करून. खाऊन जिरली. तर काही जिरली नाही. बहुत मजा आली. बहुत मस्त मजा आली. मस्त डिप्रेशनच्या थोडं बाहेर आलो आम्ही सध्या. हा आणि कसं आहे म्हणजे एकदम छान वाटलं मित्रांसोबत राहून. आपल्या मला चलान दे काही फोटो. भलाही ते इकडे काही झालं 7,000 रुपये चलन लागलं आपल्याला. हे काही असो एन्जॉयमेंटचा टाइम आहे. मौले पहा काय लागतं एकदम. हे आपलं आता लागून राहिला आहे. डोनट आहे का? चाय आली आहे आपली. मग इकडे बस आता. तर गाईज आता आखरीच आहे. आम्ही आता कुठं तिवसाहून डायरेक्ट आमचा स्टॉप राहील काटोल. टाइम किती झाला? तर काही आता टाइम झालाय 10:30 वाजले आहेत. नाही 10 वाजायची आहेत काही. पाहून घ्या 10 वाजायचे आहे. आता आम्ही 11-12 वाजेपर्यंत आरामशीर पोहोचतो. 12 12:30 नाही. अरे मेरे भाई उसपे नाल रहा. गाईज 15,000चा हिशोब निघाला जाण्या येण्याचा असं वाटत मला. सिलेक्शन चालू आहे गाईज. हिशोब 15,000चा. बिर्याणीची पण ऍड करणार.
ते झालं ना बाबू, तू शांत बस ना आता. तर टाइम दाखव आता. नमस्कार मित्रांनो, तर आपला ब्लॉग तिथून चालू झालेला होता, तिथेच खतम झालेला आहे. टाइम बघू शकता, 12 वाजता पोहोचलेलो आहे आपण. 5 वाजता निघालो इथून. बघा पॅकिंग. पॅकिंग आता सर्व ऑनलाईन. तर गाईज आता 12 वाजता पोहोचलो, 5 वाजता निघालो. तर आजचा ब्लॉग आपला शेगावला बाईक टूर इथेच समाप्त करू. एक बाईक गायब आहे. तर आजसाठी एवढं, भेटूया का नाही ब्लॉग मध्ये. टाटा बाय बाय.